नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप तरी कधी होणार आहेत ते घोषणा झालेली नसली तरी राजकीय वातावरण मात्र प्रचंड प्रमाणात तापू लागलेलं आहे. आपण सगळेजण वृत्तपत्रांमधनं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पाहत असालच की डोंबिवलीमध्ये, विशेषतः करून डोंबिवलीमध्ये जी पक्षांतरं घडत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, जे पक्षप्रवेश केले जात आहेत, एकमेकांचे नगरसेवक, एकमेकांचे कार्यकर्ते, एकमेकांची लोकप्रतिनिधी खेचण्याची जी स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच आघाडीवर आहे ते भारतीय जनता पार्टी. ह्या सगळ्या पक्षांतरामुळे जे चर्चेत आले आहेत डोंबिवलीचे आमदार आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ते आहेत रवींद्र चव्हाण. एकीकडे मालवणमध्ये सुद्धा त्यांच्यावरती, कोकणामध्ये सुद्धा त्यांच्यावरती शिवसेनेने तोफ डागलेली असताना आता डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीमध्ये जे एक स्ट्रॅटर्जी आखलेली आहे, जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी, नगरसेवक हे डोंबिवलीतनं भाजपमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. यामागे नेमकं त्यांचं भारतीय जनता पार्टी आणि रवींद्र चव्हाण नेमकं काय धोरण आहे? एक तर सर्वात त्यांनी जाहीरपणे सांगितलेले, भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे कोणी प्रवक्ते आहेत ते जाहीरपणे सांगतात की भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवायचा. महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा अशी इच्छा आहे आम्हाला. दुसरीकडे शिवसेनेने एक थोडासा बचावात्मक पावित्र्य घेतलेला आहे. त्यांना युती हवी आहे असं वारंवार ते सांगत आहेत. आता कुठे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं शिवसेना रवींद्र चव्हाणांच्या आता मोठ्या प्रमाणात विरोधावर उतरलेली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत? परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एकंदर जर विचार करता आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे आता जे काही डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्षांतरं चालली आहेत त्याची नेमकी काय कारणं आहेत? का डोंबिवलीमध्येच मोठ्या प्रमाणावरती ही पक्षांतरं किंवा पक्षप्रवेश केले जात आहेत, तुलनेने कल्याणमध्ये इतके पक्षप्रवेश अद्याप तरी झालेले नाहीये? याचं कारण शोधण्यासाठी आपण थोडंसं इतिहासात जाऊया. इतिहास म्हणजे काय तर 2015 सालच्या निवडणुका. या 2015 सालच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय झालं होतं? तेव्हा सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या विरोधात अशाच पद्धतीमध्ये उतरले होते. तेव्हा शिवसेनेने 52 नगरसेवक निवडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आपला भगवा फडकवला होता. शिवसेनेने आपले पहिले महापौर बसवले. 5 वर्ष शिवसेनेची महापौर पदावर सत्ता होती, संपूर्ण पकड होती प्रशासनावरती. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींची राजवट संपली, प्रशासकीय राजवट सुरू झाली. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवसेनेने स्वतःची पकड मजबूत केली होती. जेव्हा 2015 मध्ये 52 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून गेले होते, समोर भारतीय जनता पार्टीने पण अत्यंत अटीतटीची अशी लढत दिली होती. त्यांचे 42 नगरसेवक निवडून गेले होते. आता आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण जी 122 पदं आहेत त्याचा आपण आधी विचार करूया. ही जी 122 पदं आहेत त्याच्यामध्ये डोंबिवलीच्या वाटेला 50 नगरसेवकाची पदं आली आहेत. कल्याण डोंबिवलीचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये 18 नगरसेवक आहेत. डोंबिवली पूर्व जो भाग आहे त्या जो डोंबिवलीचा पूर्व, तिथे 22 नगरसेवक पदं आहेत आणि म्हणजे प्रभाग आहेत. तेव्हा प्रभाग रचना होती 2015 साली, आता पॅनल पद्धती आली आहे. पण तेव्हा जेव्हा 2015ला प्रभाग होते तेव्हा पश्चिममध्ये 18 नगरसेवक आणि पूर्वेमध्ये 22 नगरसेवक होते. तर जो डोंबिवलीला जोडून भाग आहे, ग्रामीण भाग म्हणा, रिजन्सी इस्टेट म्हणा किंवा 27 गावातला काही लजक ज्यांचं शहरीकरण झालंय असे जे भाग आहेत त्यातले 10 प्रभाग हे डोंबिवलीच्या वाट्याला आलेले आहेत. म्हणजे एकूण 50 प्रभाग हे डोंबिवलीतनं जातात. त्याच तुलनेत मात्र कल्याणला 72 म्हणजे उर्वरित 72 जे काही सीट्स आहेत, नगरसेवक पदं आहेत, ती 72 जागा कल्याणमध्ये सुद्धा कशी विभागली गेलेली आहे तर पश्चिमेला 45 जवळपास नगरसेवक पदं आहेत. तर उरलेली जी 27 पदं आहेत नगरसेवक पदाची ती कल्याण पूर्वमध्ये आहेत. कल्याण पूर्वच्या काही भाग, अंबरनाथ, उल्हासनगर असा काही थोडासा क्षेत्र येतो आणि 27 गावातले काही भाग असे मिळून कल्याण पूर्वकडे 27 नगरसेवक आहेत. तर आता 2015 साली नेमकं काय झालं होतं तर जेव्हा शिवसेना 52 नगरसेवक घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दाखल झाली होती तेव्हा डोंबिवलीतनं शिवसेनेला तब्बल 15 नगरसेवकच निवडून आणता आले होते. एकसंध शिवसेना होती तेव्हा. तुलनेने भारतीय जनता पार्टीने तब्बल 25 नगरसेवक डोंबिवलीतनं निवडून दिले होते.
मग शिवसेनेने कल्याणवरती आपला हक्क किंवा आपला ताबा कसा मिळवला, तर अर्थातच कल्याण शहर म्हणजे पूर्व आणि पश्चिम येथून तब्बल 37 नगरसेवक शिवसेनेने निवडून दिले. म्हणजे शिवसेनेचे 37 नगरसेवक हे कल्याण क्षेत्रातून निवडून आले होते. त्यातले 22 नगरसेवक हे कल्याण पश्चिम मधनं, तर उरलेले जे 15 नगरसेवक आहेत तो कल्याण पूर्व किंवा अजून जो ग्रामीण भाग आहे अंबरनाथ उल्हासनगरचा थोडा थोडा भाग जो या परिक्षेत्रात येतो तिथं निवडून आले होते. म्हणजे कल्याणची जी गडी आहे शिवसेनेची ती इतकी मजबूत आहे, इतकी मजबूत तेव्हाही होती आणि आजही आहे. ती कशी आहे आपण पुढे पाहू. परंतु तेव्हा जी मजबूत गडी होती, जे म्हटलं जातं की शिवसेनेचं कल्याण म्हणजे ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं, तसं कल्याणची शिवसेना आणि शिवसेनेचं कल्याण अशा पद्धतीमध्ये सुद्धा बोललं जातं. आत्ताच्या 2024च्या ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या ना, तेव्हा सुद्धा हे प्रतिबिंबित झालं होतं की तेव्हा दुभंगलेले शिवसेनेचे दोन जे तगडे उमेदवार होते त्यांच्यामध्ये अत्यंत मोठी चुरस निर्माण झाली होती. याचाच अर्थ काय की कल्याणमध्ये कल्याण पश्चिम विशेषतः मोठ्या प्रमाणात आजही शिवसेनाचा पगडा आहे. म्हणूनच रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी हे डोंबिवलीवरती आपलं लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांनी जास्तीत जास्त डोंबिवलीमधनं किती आपले नगरसेवक निवडून देता येईल, म्हणजे जे शिवसेनेने 2015 साली 37 नगरसेवक निवडून देऊन कल्याण महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवला होता, तीच किमया आता रवींद्र चव्हाणांना किंवा पर्यायाने भाजपला डोंबिवलीतनं करायची आहे. हे असं आत्ताच सध्या तरी वातावरण दिसतंय. कारण जे काही पक्षांतर होत आहेत ती डोंबिवलीमधनं होत आहेत. डोंबिवलीमध्ये अक्षरशः भारतीय जनता पार्टी आणि रवींद्र चव्हाणांनी प्रत्येक पक्ष पोखरून काढले. शिवसेना उद्धव ठाकरे गट असू दे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे, काँग्रेस असू दे किंवा शिंदेची शिवसेना असू दे, सगळ्यांचे लोकप्रतिनिधी नगरसेवक आज त्यांनी आपल्या पक्षात घेतले. आता जर जुन्या नगरसेवकांची आपल्याला परिस्थिती बघायची असेल आजच्या घडीला, तर जवळपास भारतीय जनता पार्टीमध्ये जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यातली 30 नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडे. तर ही म्हणजे हे पक्षांतर करून झालेली ही संख्याबळ निर्माण झालेलं आहे. पक्षप्रवेश पक्षाचे सोहळे करून आता आजच्या घडीला 30 नगरसेवक जे विद्यमान आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे, जे स्वतःचे 25 तर होतेच, म्हणजे 5 अजून परिस्थिती जमेची झालेली आहे भारतीय जनता पार्टीकडे. हेच शिवसेनेकडे 18 नगरसेवक झालेत. कारण की विकास म्हात्रे जे आधी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या आता शिवसेनेत दाखल झालेले आहेत. त्यामुळे जे शिवसेनेची आता संख्याबळ पक्षांतर आणि पक्षप्रवेशामुळे 18 झालेली आहे. तर आता मग उरलेल्या जो 2 नगरसेवक आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अद्याप तरी राहिलेले आहेत. ही जी चढाओढ भारतीय जनता पार्टीची आहे ही ह्यातूनच आपल्याला प्रतिबिंबित होत आहे की भारतीय जनता पार्टीला आपली जी अभेद्य गडी आहे डोंबिवलीची ती अजून मजबूत करायची आहे आणि या गडीतनं कल्याणची सुभेदारी मिळवायची आहे. जसं आपण आपलं टायटल म्हटलेलं आहे की या डोंबिवलीच्या गडीतनं कल्याणच्या सुभेदारीचे मनसुबे भारतीय जनता पार्टीने आखलेले. अर्थातच आता या निवडणुका या पॅनल पद्धतीमध्ये होणार आहेत. पूर्वीच्या सारख्या प्रभाग समित्या नसणार आहेत. परंतु या पॅनल पद्धतीमुळे काय निर्माण झालेलं आहे की एका नगरसेवकाला 4 आपल्या सोबतचे जे पॅनलचे नगरसेवक आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा प्रचार करायला लागणार आहे. आणि मतदारांसमोर आव्हान असं आहे की मतदारांना सुद्धा 4 आपल्या म्हणजे निवडून द्यायचं आहे. कुणाला निवडून द्यायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे एस्टॅब्लिश चेहरे आहेत राजकारणामध्ये अन्य पक्षातले सुद्धा त्यांना आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वळवून घेतलेलं आहे. ज्यांचा केवळ आपल्या प्रभागावरती प्रभाव नाहीये तर तो अन्य ठिकाणी सुद्धा आहे. ही स्ट्रॅटेजी भारतीय जनता पार्टीने आखलेली आहे. ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सपशेल यश येताना दिसत आहे. म्हणजे डोंबिवलीमध्ये तरी निश्चितच भारतीय जनता पार्टी प्रबळ दिसत आहे. येणारा काळ आपल्याला दिसेलच की आता डोंबिवली झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कल्याणकडे मोर्चा वळवणार की नाही ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. रवींद्र चव्हाणांबाबतच्या आता टीका जोरदार वाढू लागलेल्या आहेत. त्यांचे जे पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचे जे सोहळे आहेत त्याच्यामुळे डोंबिवलीमध्ये वेगवेगळे मीम्स सोशल मीडियावर पसरत आहेत. रवींद्र चव्हाण हातामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा गमछा आहे किंवा जे गळ्यात घालतात ओढणी ते घेऊन असे उभे आहेत आणि प्रत्येकाला बोलवत आहेत. अशा प्रकारचे एक हास्य व्यंग किंवा काही व्यंग पण आहेत जी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एकूणच काय की ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षांतर आणि पक्ष प्रवेशांमध्ये आक्रमक झालेली आहे
अर्थातच भारतीय जनता पार्टी ही सरळ सरळ दोष शिवसेनेला देते आहे की शिवसेनेने आधी आमचं हे काम सुरू केलं, आम्ही नाही केलं. घेतली त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सुरुवात केली सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवळ, त्याचा मुलगा अभिजित थरवळ आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोजलिन फर्नांडिस आमची अंबरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ. आमची पक्षांतर अंबरनाथ उल्हासनगर मधली आमची माणसं का घेतली? म्हणून आम्ही डोंबिवलीतली ही पक्ष फोडाफोडी सुरू केलेली आहे, असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. तुम्ही एक घ्या, आम्ही 4 घेऊ आमच्या पक्षामध्ये, असा सरळ सरळ इशारा दिलेला आहे. पण आता जसं युद्धबंदी किंवा शस्त्रसंधी वगैरे होते तशा प्रकारे प्रवेश बंदी किंवा पक्षांतर संधी वगैरे भारतीय जनता पार्टीने केल्याचं त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे, यापुढे कोणाचेही प्रवेश असेल मला तुम्ही सांगणं जरुरी. तर आता जाहीर केलेलं, ते आधी पण जाहीर केलं होतं की एकमेकांचे नगरसेवक किंवा घ्यायचे नाहीत म्हणून, पण परत ते मोडलं गेलं. भविष्यात आपल्याला कळेलच की आता ही शस्त्रसंधी किंवा पक्षांतर संधी यांची युद्धबंदी किंवा पक्षांतर बंदी ही अशीच राहते का कल्याणमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी अशा बाबतच मोर्चा वळवते. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता कळणार आहे की कल्याण हा ज्या पक्षांतर आणि पक्ष प्रवेशाचा नेमका फायदा भारतीय जनता पार्टीला आपला महापौर पद बसवण्यासाठी खरंच झाला का? त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना कशा पद्धतीमध्ये मोठी लढत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देणार आहे? कारण की सर्वात मोठं आव्हान आता शिवसेनेच्या समोर आहे. डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीने आव्हान तयार केलेलंच आहे, पण कल्याणमध्ये जी कल्याणची सुरक्षित गडी आहे, जी कल्याणची सुरक्षित जागा आहे शिवसेनेची, तिथे आहे त्यांना पक्ष फुटीचं आव्हान. 2 वेगवेगळे पक्ष शिवसेना वेगवेगळे फुटलेली आहे. एकीकडे जर मनसे आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली तर शिवसेनेला ते खूपच भारी पडू शकतं. भारतीय जनता पार्टीला पण ते भारी पडू शकतं कल्याणबाबत, कारण की कल्याणमध्ये अजून कोणते पक्ष पक्षप्रवेश किंवा मोठे अशा पद्धतीचे पक्ष सोहळे झालेले नाही. त्यामुळे नजीकच्या काळात आपल्याला हे बघायला खूप औत्सुक्याचं ठरणार आहे की हा जो डोंबिवलीचा पक्षांतराचा पक्षप्रवेशाचा सोहळा आहे तो मोर्चा आता कल्याणकडे वळवला जातो किंवा कल्याणबाबत रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी नेमकी काय स्ट्रॅटेजी आखते. परंतु हे मात्र निश्चित आहे की आपली डोंबिवलीची गडी भरभक्कम करून, प्रबळ करून रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी आता कल्याणची सुभेदारी घेण्यासाठी म्हणून सरसावली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया द्या या व्हिडिओवरती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा जनवाणी.